नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्नेहल साकार फोरममध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे पॅराजंबल हा सोप्या पद्धतीने सॉल्व कसा करायचा तो आणि TCS IBPS पॅटर्न नुसार पॅराजंबल मध्ये अजून काय काय व्हेरिएशन्स म्हणजे प्रश्नांमध्ये व्हेरिएशन्स काय काय येतात ते देखील आपल्याला पाहायचं आहे। तर पहिल्यांदा आपण ही कन्सेप्ट जी आहे ती पाहूयात की पॅराजंबल मध्ये काय असतं की आपल्याला 4 5 किंवा 6 असे काय ABCDE असं म्हणून तुम्हाला 4 काय दिलेले असतात, वाक्यांचे तुकडे दिलेले असतात आणि त्यातून आपल्याला काय करायचे, एक लॉजिकल सेंटेन्स एक लॉजिकल वाक्य बनवायचं आहे आणि ते तुम्हाला खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये काय करायचं आहे, व्यवस्थितरित्या लिहायचे किंवा बसवायचं आहे। तर बघा, ज्यावेळेस आपण कुठल्याही वाक्याची सुरुवात करतो तर वाक्याची सुरुवात ही नेहमी कशाने होते, त्या वाक्यातील सब्जेक्टने। सब्जेक्ट म्हणजेच काय, कर्ता। मग इथं देखील तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रश्न पाहता तर सुरुवातीला बघायचे की वाक्यातला सब्जेक्ट वाक्यातला कर्ता तो काय आहे। मग कर्त्याच्या जागी आपल्याला एक तर नाउन किंवा काय येतं, प्रोनाउन। मग नाउन मध्ये काय, कोणतेही नाव, कुठलंही नाव आणि प्रोनाउन मध्ये काय की आय, ही, शी, इट, यू, वी आणि दे। मग सब्जेक्टच्या जागी काय येतं, नाउन आणि प्रोनाउन। मग ऑप्शन्स मध्ये जेव्हा जिथे आपल्याला सब्जेक्ट जिथे आपल्याला कर्ता दिसतोय ते वाक्य तुमचं काय असणार आहे, पहिलं वाक्य असणार आहे। आणि जर त्या कर्त्याच्या सोबतच बऱ्याचदा काय असतं, आपण एखादी गोष्ट ऐकताना मराठीमध्ये पण आपण असं म्हणतो की बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट किंवा इंग्लिशमध्ये म्हटलं आपण लॉंग ॲगो, तर असे जे कनेक्टर असतील तर ते सुद्धा कर्त्यासोबत आलेले असतात। मग ते जे वाक्य आहे ते कुठं येतं, वाक्याच्या सुरुवातीला। मध्ये तुमचं ऑप्शन्स काय असतं, पहिलं असतं। सब्जेक्ट नंतर काय असतं, वर्ब। सब्जेक्ट नंतर वर्ब असतो। मग तिथं देखील आपल्याला काय करायचंय की पहिलं वाक्य आपल्याला सापडल्यानंतर आपल्याला दुसऱ्या वाक्याकडे जायचंय। आपल्याला वाक्यातला त्या 4-5 वाक्यांपैकी क्रियापद असणारं जे वाक्य आहे ते कोणतं आहे, मग ते आपण तिथं शोधायचं, बरोबर। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्या ज्या ऑप्शन्सची सुरुवात ही बघा, सुरुवात कशाने असेल, सुरुवात जर कंजंक्शन आणि प्रेपोजिशन सुरुवातीला कंजंक्शन आणि प्रेपोजिशन असेल तर ते वाक्य पहिले येणार नाही। सुरुवातीला कंजंक्शन आणि प्रेपोजिशन असेल तर ते वाक्य काय आहे, पहिलं येणार नाही। तर हे होतं पॅराजंबलचं कन्सेप्ट, बेसिक कन्सेप्ट आणि ते सॉल्व करण्याची प्रोसेस। तर या प्रोसेसच्या माध्यमातून तुम्ही कुठलाही मोठा प्रश्न किंवा बऱ्याचदा आपल्याला त्या वाक्यांमधला अर्थ समजत नाही तर असं देखील असेल, कारण वेळेच्या अभावी मग काय होतं, कन्फ्युजन होतं। तर एवढं सगळं करत बसण्यापेक्षा काय शोधायचं आपल्याला, सब्जेक्ट, वर्ब आणि तिसरी गोष्ट कंजंक्शन आणि प्रेपोजिशन जर असेल तर ते तुमचं ऑप्शन हे सुरुवातीला येणार नाही। तर मग इथपर्यंत आलं व्यवस्थित लक्षात। आता आपण काय करूयात, आपण एक एक्झाम्पल घेऊयात आणि या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण उत्तरापर्यंत जाऊयात। तर बघा, हे काय आहे, तुम्हाला अशाच पद्धतीचे ABCD असे हे 4 काय आहेत, ऑप्शन्स आहेत आणि त्यापैकी मग हे आपल्याला सिक्वेन्स दिलेले आहेत बघा। तर या सिक्वेन्स पैकी कोणता एक सिक्वेन्स इथं जोडला जातो किंवा करेक्ट येतो ते आपल्याला बघायचंय। जी पद्धत मला स्वतःला असं वाटलं की ज्यातून आपला वेळ वाचू शकतो, तर काय करायचंय, ही जे ऑप्शन्स आहेत या ऑप्शनमधून जायचं, म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही ABCD चेक करण्याची गरज नाही। बघा, आता दिलेला प्रश्न हा तुमचा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये समजा आला तर तो सॉल्व कसा करायचा आहे हे आपल्याला पाहायचंय। वाक्य वाचायचा, अर्थ काढायचा, हे तितका वेळ आपल्याला TCS IBPS च्या एक्झाम मध्ये मिळत नाही। आपल्याला काय करायचंय, कमी वेळेमध्ये एक्झॅक्ट उत्तर शोधायचे। बघा, आता इथं काय आहे, ए ऑप्शन मध्ये सुरुवातीला आहे डी। आता हे आपण डी वाक्य बघायचं, इनक्रीज सबस्टेन्शियली इन ऑर्डर टू कव्हर द इनक्रीज कॉस्ट
टू हॉस्पिटल्स ड्यू टू गुड्स अँड. आता याची सुरुवातीला इन्क्रीज आहे, परंतु शेवटी काय आहे, अँड आपल्याला दिसतोय. मग या ऑप्शनमधून आपण दोन गोष्टी बघायच्या आहे. एकतर बघा, सुरुवातीला इन्क्रीज हे येणार नाही, कारण इन्क्रीज म्हणजे काय, वाढवणे, बरोबर. सुरुवातीला येणार नाही म्हणजे हे झालं आपलं. आणि शेवटी काय, इथं अँड आहे. मग कुठल्याही वाक्याची सुरुवात फक्त अँड या शब्दाने होणार नाही. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय काय लक्षात घ्यायचं आहे की डी जे आपलं हे ऑप्शन आहे ते सुरुवातीला पण नसणार आहे आणि शेवटी पण काय आहे, ते शेवटी पण डी काय नसणार आहे. बघा, सुरुवातीला पण नाहीये आणि शेवटी सुद्धा डी नाहीये. मग जर सुरुवातीचा डी गेला, इथं पण शेवटी डी आहे, इथं पण शेवटी डी आहे. मग आता आपल्याला काय करायचंय, जे ऑप्शन आपलं उरतंय ते आपण एकदा काय करूयात, चेक करूयात की त्याच्यातून खरंच आपल्याला उत्तर मिळतंय का. तर बघा, सी काय आहे, ॲट द एंड ऑफ 2017 द महाराष्ट्र गव्हर्नमेंट इश्यूड अ गव्हर्नमेंट रिझोल्युशन. 2017च्या शेवटपर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, एक रिझोल्युशन म्हणजे काय, माहितीपत्रक काय केलेलं आहे, पब्लिश केलेलं आहे. मग हे पहिलं झालं, म्हणजे या वाक्याची सुरुवात झालेली. नंतर काय येतं, ए येतं. मग ते रिझोल्युशन काय आहे, मग दॅटने हे आपण वाक्य लगेच जोडलं. मग गव्हर्नमेंट रिझोल्युशन दॅट, रिझोल्युशन काय आहे ते आपल्याला आता पुढचं वाक्य सांगते. दॅट फ्रॉम जानेवारी 2018 पासून युजर चार्जेस इन पब्लिक हॉस्पिटल्स फॉर व्हेरियस सर्व्हिसेस विल. मग आता हे वाक्य आपल्याला या रिझोल्युशन बद्दल काय सांगते, अधिक माहिती सांगते. म्हणजे इथं आपल्या लॉजिक क्रिएट होते. मग ते वाक्य काय सांगतं की 2018 पासून जे युजर चार्जेस आहेत पब्लिक हॉस्पिटल्समध्ये, जे चार्जेस लावलेले आहेत त्यांच्याबद्दल आता इथं बोललं जातं आहे. म्हणजे सी नंतर ए तुमचं काय झालं, करेक्ट झालं. आता आपल्याला बघायचंय की व्हेरियस सर्व्हिसेस विल इन्क्रीज, करेक्ट. आता हे काय फ्युचर मधलं आहे म्हणून या विल नंतर हे काय आलं, तुमचं V1 आलं. मग विल इन्क्रीज सबस्टेन्शियली इन ऑर्डर टू कव्हर द इन्क्रीज कॉस्ट टू हॉस्पिटल्स ड्यू टू गुड्स. मग हे काय करते की हॉस्पिटल्समधले जे काही कॉस्ट आहे, म्हणजे जे काही खर्च आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये या डी या वाक्यामध्ये काय केलेलं आहे, बोललेलं आहे. मग या विल नंतर इन्क्रीज इथं करेक्ट बसतोय, बरोबर. मग इथं डी काय आहे, बरोबर बसलंय. आणि बघा, ड्यू टू गुड्स अँड, आता गुड्स अँड नंतर सर्व्हिसेस बसतो का, बरोबर. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स अँड टू फायनान्स बेटर क्वालिटी सर्व्हिसेस अँड इम्प्रूव्ह मेंटेनन्स. आणि इथं काय आहे, फुल स्टॉप आहे. तर ऑप्शन डी काय आलं आपलं, बरोबर आलेलं आहे. मग बघा, या एका ऑप्शनपर्यंत येण्यासाठी आपल्याला प्रोसेस तर माहितीच होती की सब्जेक्ट पहिल्यांदा असायला पाहिजे, वर्ब सेकंड असायला पाहिजे, कंजंक्शन प्रेपोजिशन हे सुरुवातीला नकोय, हे माहीत असणं गरजेचंच आहे. परंतु दुसरी बाजू ही तितकीच महत्त्वाची आहे की दिलेला मोठ्यातला मोठा प्रश्न आपण अचूक आणि कमी वेळेमध्ये कसा सॉल्व करू शकतो. तर मग आपण काय केलं, आपण एकच ऑप्शन सुरुवातीला घेतलं होतं, ऑप्शन डी. मग डीचा जर विचार केला तर इन्क्रीज हे काय आहे, क्रियापद आहे, म्हणून ते वाक्य सुरुवातीला येणार नाही. आणि याचा शेवटी काय आहे, अँड आहे, बरोबर. मग या अँडच्या पुढे काहीतरी असायला पाहिजे ना, अँड वरती वाक्याचा शेवट होऊ शकत नाही. म्हणून मग आपण असं एक ऑप्शन शोधलं की याच्या सुरुवातीला आणि शेवटी काय असणार आहे, डी असणार नाहीये. मग इथं डी होता म्हणून तो कट केला, इथं लास्ट डी होता म्हणून तो कट केला, आणि इथं देखील लास्ट डी होता म्हणून तो कट केला. परंतु एवढं झाल्यानंतर उरलेलं जे ऑप्शन आहे ते जेव्हा आपण व्यवस्थित लावून पाहिलं तर त्या वाक्यातून आपल्याला अर्थ समजला, लॉजिक समजलं, आणि सब्जेक्ट वर्ब आणि पुढे ज्या गोष्टी आपण लावल्या त्या सगळ्या काय झालेल्या आहेत, त्यातून एक अर्थपूर्ण वाक्य तयार झालं. मग अशा पद्धतीने आपण हे प्रश्न कमी वेळेमध्ये
अचूक काय केला, सोडवला. तर शेवटी हा काही कुठल्याही ट्रिक किंवा कुठलीही याच्यामध्ये जादू अजिबात नाहीये. या प्रोसेसने जावंच लागतं. तिथं तुम्हाला वेळेवर काय, कमी वेळेमध्ये पटकन काय काय सॉल्व करू शकणार आहे ते पण अचूकरित्या, हे बघण्याची तुमची ही परीक्षा आहे. आता इथपर्यंत आपलं ही जी कन्सेप्ट आहे तर ते सांगण्यासाठी आपण हा व्हिडिओ केला होता. तर मला असं खात्री आहे की तुम्हाला ही जी प्रोसेस आहे ती काय झालेली आहे, व्यवस्थितरित्या समजलेली आहे. आता आपण काय करूयात, अजून एक उदाहरण बघूयात आणि त्यात काय आहे ते सॉल्व करूयात. बघा आता यात पण काय दिलेले आहेत, आपल्याला 4 वाक्य दिलेले आहेत आणि हे ऑप्शन्स आहे. मग आता पहिलं काय आहे, बी. आता बी काय सांगतं तुम्हाला, स्टेट युनिव्हर्सिटीज रिमेन सेंट्रल इन द एंटायर स्ट्रक्चर. स्टेट युनिव्हर्सिटीज, हां, मग स्टेट युनिव्हर्सिटी हे काय आहे, विद्यापीठ आहे. म्हणजे वाक्याची सुरुवात जी आहे ती बी या ऑप्शनने होऊ शकते. मग बी आहे आणि ए ऑप्शन एकदा आपण चेक करूयात. ए काय आहे, हा ऑफ काय आहे, प्रेपोजिशन आहे, म्हणून ए तुमचा डायरेक्ट कट होतो, पुढचं पाहायचंच नाही. आणि डी काय आहे, अँड. अँडने पण वाक्याची सुरुवात होणार आहे का, नाही होणार आहे. मग तुमचा इथं अँड सुद्धा म्हणजे डी ऑप्शन पण काय झाला, कट झाला. इथपर्यंत आलं लक्षात. 2 ऑप्शन आपण व्यवस्थितरित्या काय केले, कट केले. आता बघायचंय ए आणि बी पैकी आपण विचार करूयात. मग ए आणि बी मध्ये शेवटी काय आहे, ए आहे. ऑप्शन ए मध्ये शेवटी ए दिसतोय. मग ए काय आहे, ऑफ हायर एज्युकेशन बिकॉज इन द ॲडिशन टू लार्ज स्केल. इथं हा स्केल आहे, लार्ज स्केल आहे, वाक्य पूर्ण होते. ही आपण एक गोष्ट लक्षात घेतली. आणि इथं काय आहे, डी आहे. मग अँड कंट्रोल अ लार्ज नेटवर्क ऑफ कॉलेजेस इन देअर रिस्पेक्टिव्ह ज्युरिडक्शन्स. मग याच्यातून सुद्धा काय, यातून सुद्धा आपलं वाक्याचा शेवट होऊ शकतो. मग आता इथं काय बघायचं आहे आपलं, या दोघांपैकी एक्झॅक्टली बरोबर ऑप्शन काय ते आपल्याला ओळखायचे. तर बी तर आला सुरुवातीला. मग आता बीच्या नंतर काय आहे, सी आहे. मग सी ऑन कॅम्पस. मग बीचं आपण वाक्य वाचूयात. स्टेट युनिव्हर्सिटीज रिमेन सेंट्रल इन द एंटायर स्ट्रक्चर. आता हे स्ट्रक्चर आहे, हे एंटायर स्ट्रक्चर कशाचं आहे, जर आपण सी पाहिला तर ऑन कॅम्पस एनरोलमेंट दे ग्रँड अफिलिएशन अँड देअर बाय ॲडमिनिस्टर. तर हे याच्या पुढे येणार नाही, कारण आपल्याला काही लॉजिकच लागत नाहीये. मग जर आपण या बी मधलं जर पाहिलं, बी नंतर काय, ए. मग बघा, स्टेट युनिव्हर्सिटीज रिमेन सेंट्रल इन द एंटायर स्ट्रक्चर ऑफ. एंटायर स्ट्रक्चर आहे ते कशाचं आहे, एंटायर स्ट्रक्चर ऑफ हायर एज्युकेशन बिकॉज इन ॲडिशन टू लार्ज स्केल, बिकॉज इन ॲडिशन टू लार्ज स्केल ऑन कॅम्पस एनरोलमेंट. लार्ज स्केल आहे, कसली आहे, कॅम्पस एनरोलमेंट दे ग्रँड अफिलिएशन अँड देअर बाय ॲडमिनिस्टर अँड कंट्रोल. बघा, ॲडमिनिस्टर करणं आणि काय करणं, कंट्रोल करणं. म्हणजे अँड इथं काय होतो, बरोबर काय होतो, कनेक्ट होतोय. मग अँड देअर बाय ॲडमिनिस्टर अँड कंट्रोल अ लार्ज नेटवर्क ऑफ कॉलेजेस इन देअर रिस्पेक्टिव्ह ज्युरिडिक्शन्स. मग याच्यावरून आपण करेक्ट आन्सर जे काय काढलं, आपण काय काढलं होतं, ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए आपलं काय झालं, करेक्ट आन्सर. मग बघा, एकदा परत चेक करूयात. स्टेट युनिव्हर्सिटीज रिमेन सेंट्रल इन द एंटायर स्ट्रक्चर. एंटायर स्ट्रक्चर ऑफ हायर एज्युकेशन बिकॉज इन ॲडिशन टू लार्ज स्केल on campus enrollment they grant affiliation and thereby administer and control a large network of colleges in their respective jurisdiction. ऑप्शन नंबर बी हे काय झालं, तुमचं करेक्ट आन्सर आलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ऑप्शन्स कट करत शेवटपर्यंत आपल्याला 2 ऑप्शन्स मिळतात किंवा एक ऑप्शन देखील आपला उरवू शकतो, जसं आपला फर्स्ट याला झालं. तर अशा पद्धतीने आपल्याला पॅराजंबलचे जे क्वेश्चन्स आहेत ते अजून सॉल्व करायचे आहेत. ह्या व्हिडिओमध्ये मला फक्त तुम्हाला कन्सेप्ट आणि कमी वेळेमध्ये तुम्ही कशा पद्धतीने अचूक उत्तर सोडवू शकता हे फक्त तुम्हाला दाखवून द्यायचं होतं. तर बघा, ही जी ट्रिक आहे ही तुम्हाला
कितीही अवघड प्रश्न असू द्या, तुम्हाला 100% ही ट्रिक तुम्हाला वापरात येणार आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा, याचा नक्की वापर करा. आणि अजून आपण प्रॅक्टिस सेशन घेऊन लवकरच भेटणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं जे ॲप आहे साकार फोरम ते नक्की डाउनलोड करा. थँक्यू सो मच.